भागू दार उघड ना. मला ऐक ना, माझं दार उघड ना भागू. दादा तू जा इथून. मला कुणाशीच नाही बोलायचंय. तुम्ही सगळे खोटारड्यात. सगळ्यांनी फसवलंय मला. भागू असं नको बोलू. दार उघड बाळा, आमचं ऐकून तरी घे. मी सांगितलं नाही का कुणाशीच नाही बोलायचंय. जा इथून. बाबू तू शाणी आहेस की नाही? हे असं कोंडून घेऊन काय होणार आहे सांग बरं मला. तू दार उघड बरं. वहिनी प्लीज मला एकटीला सोडा. मी आता मोठी झाली. मला सगळं कळतंय. तुम्ही मला फसवलं. मला काहीच खरं नाही सांगितलं. हे सगळं कसं विसरू मी? भागू मला कळतंय हे सगळं विसरणं तुझ्यासाठी सोपं नाही बाळा, पण आमच्याशी बोललीस तर तुझा त्रास कमी होईल. भागू तुझ्या दादाशी एकदा बोल, बरं वाटेल तुला. दादा मला नाही बोलायचंय. आता माझा तरी एकदा विचार कर. तुम्ही मला फसवताना माझा विचार केला होता का? नाही ना. जा इथून. मला एकटीला सोडा. जा इथून. जावा निघून. डॅडी डॅडी आली, बेळगावकर आले. काय झालं? अरे काय झालं सांगा की. काम फत्ती. अरे काय सांगताय काय? अय, छत्री अरे बघतो काय गाणं लाव गाणं. वा 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 वा. हे शाबास नाचा नाचा नाचा. हे झंक चकंग. चक चक झंक लय भारी लय भारी. एक नंबर काम झालेले. आता मला सांगा नेमकं झालं काय? अहो साहेब, आम्ही ना तुम्ही सांगितलं होतं तसंच केलं बघा अगदी. अहो तो सूर्या दादा, अहो त्याच्या बहिणीसाठी रडून रडून पाक त्याचा जीव चालला होता बघा. अहो डोळ्यातलं पाणीच थांब ना त्याच्या. आणि आम्हाला ना लय मजा आली बघा. होय साहेब. अहो आम्ही बॉम्ब टाकताच तिकडं स्मशान शांतता तयार झाली. ऐ शाबास. ऐकलं का चिरंजीव? लय दिवसांनी चांगली बातमी ऐकायला मिळाली. नाचा 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 नाचा. देवी आई, सूर्या प्रत्येक अडचणीला अगदी ताकदीने तोंड देतो हे दिसत नाहीये का ग तुला? हे बघ मला माहितीये तू तुझ्या सगळ्यात कणखर भक्तांच्या वाटेलाच अडचणी देतेस. त्याचीच परीक्षा घेतेस तू. पण आता तरी त्याच्यावर दया कर ग. अगं अशा अडचणीने ना खचून चाललाय तो. तू हवं असेल ना तू त्याला लढायला सांग. अन्यायाविरुद्ध उभं राहायला सांग. तो तयार आहे हे सगळं करायला. पण आपली माणसं गमवायला तयार नाही अगं तो. त्याचं त्याच्या माणसांवरती खूप प्रेम आहे. आणि त्यात बहिणींचा विषय म्हटल्यावर ना मनाच्या नाजूक कोपऱ्यावरती आघात झाल्यासारखं होतं. आणि ह्या सगळ्यामध्ये तो कुठे कमी पडलाय सांग बरं मला. एका बेवारस मुलीला बहीण म्हणून जवळ केलं, सांभाळलं, मोठं केलं. तो हा दिवस बघण्यासाठी का? देवी आई, त्याची बहीण जर त्याच्यापासून तू दूर नेलीस ना तर फार मोडून पडेल ग तो. मी तुझ्या पुढे हात जोडते. त्याला असं ना तुटू देऊ नकोस. उलट त्याच्या पाठीशी उभी राहा. येत्या नवरात्रीत तुझं अस्तित्व सगळ्यांना पटवून दे. देवी आई, आमच्या श्रद्धेला कौल दे ग.
आणि आणि असं काहीतरी कर ना की ज्याच्यामुळे भागू आणि सूर्यामधला दुरावा मिटेल. ए भारी भारी. अरे लय भारी काम केलं तुम्ही. आणि ते साजरं पण तसंच करायचं आपण. हा? ए. इकडं बघायचं पण नाही, याचा विचार पण करायचा नाही. अहो पण ए बाई, आत्ताशी आपला पहिला डाव हातात आलाय. तो सूर्य काय एवढा सोप्पा वाटला का तुम्हाला? ते तुमच्या समोर चाणक्य बसलेत का नाही? त्यांच्या तोंडचं पण पाणी पाळवलं होतं त्यांनी. खरं तेच सांगितलं, काय केलं? तुमची दोघांची आज रात्रीच दुसरीकडे राहायची सोय करणार. हा, काळजी करायची नाही. लय भारी काम केलं, काळजीच करायची नाही. हा, हा. छत्री, तो आमचं काम नेहमी बिघडवतो आणि मग आमच्याकडनं शिव्या खातो. हा? आज तुला वेगळं काहीतरी खायला घालणार आहे. काय माहिती का? मटान. महाराज घ्या वाढायला तांबडा पांढरा कचकाव रामदास. ऐ शाबाश. आशा अजून जागीच झोपायचं नाही व्हय? कसला विचार करतेस? झोपायचं म्हटलं तरी झोप येते होय. सगळी झोपच उडाली. घरावर वेळच अशी आली. सूर्याला आता ही लढाई खरंच लई अवघड जाणार आहे. अगं सूर्यासाठी कधीच परिस्थिती सोपी नव्हती बघ. तो कायम लढत आलाय. असं वाटलं तर का आता आपलं दिस बदलत्याल. सूर्याच्या आयुष्यात चांगलं दिस येतील, पण कशाचं काय दैवानं त्याच्या नशिबात फक्त काटच पेरले का वाटायला लागलंय बघ. पण त्या काट्यात उमललेलं फूल आहे माझा सूर्य. लोकांच्या आयुष्यात आनंदाचा सुगंध पेरतो. पण कोणी त्रास दिला ना तर त्याच काट्याने घायाळ करतो. जोपर्यंत तो जालिंदर बाहेर आहे तोपर्यंत सूर्या गप्प बसणार नाही. सूर्या एक ना एक दिवस त्या जालिंदरला शिक्षा देऊनच गप्प बसत. अगं हे झालं बाहेरचं, पर घरातल्या वादळाचं काय? त्या बायकोचा राग अजून गेला नाही बघ. अचानक घडलेलं पचवणं सोपं नाहीये त्या छोट्या जीवाला. होईल ती शांत. सूर्यावर लय जीव आहे तिचा. अगं सूर्या बागूसाठी किती हळवं आहे मी माझ्या डोळ्यानं बघितलंय. ती जर अशीच राहिली ना तर त्यो थाऱ्यावर नाही राहायचं बघ. पाक कोलमडून जाईल त्यो. चांगल्या माणसाच्या आयुष्यात असे भोग का लिहून ठेवतो देव काहीच कळत नाही. रोज एक नवीन संकट, रोज एक अडचण, रोज देव एक नवीन परीक्षा घेत. पण सूर्य याच्यातून मार्ग काढेल याची खात्री आहे माझी. पर ही लढाई सोपी नाही एवढी. तुझ्या आली तर सूर्याच्या हक्काचं सहजासहजी तिला असं नाही वाटत मला बघ. सूर्याला लई धीट राहून ही लढाई लागेल. आणि आपल्याला आईबाप म्हणून त्याच्या पाठीशी ठामपणानं उभा राहायला लागेल बघ. भाऊ ठीक आहे का आता? नाही, अंग गरम आहे तिचं. ताप चढलाय तिला.
मला एकदा आज जाऊ दे ना, मी भेटतो तिला. सूर्य थांब. हे बघ, आत्ता तिच्या मनाविरुद्ध काही करायला नको आपण. तिला वाटेल तेव्हा ती सगळ्यांशी बोलायला येईल. पण प्लीज तोपर्यंत तिला तिचा वेळ द्यायला हवा. भागू बाळा, तू नको ना स्वतःला त्रास करून घेऊ. अगं तुझा त्रास नाही बघवत आहे मला. तू बस बरं इथं बस ना. मी तुम्हाला कोणालाच माफ नाही करणार. सगळ्यांनी फसवलंय मला. मी नाही राहणार आता तुमच्यासोबत. वेळ आली तर माझे आई वडील म्हणणार त्या लोकांसोबत निघून जाईल. पण आता तुम्हाला माफ नाही करणार. धनु दीदी, तुला पण माहित होतं ना, तू पण फसवलंय ना मला. त्याच्याकडे काय बघतेस? त्यांनी पण फसवलेच मला. सगळ्यांनी वेड्यात काढले. मी आज एकटी पडली. तुम्ही माझ्या जीवाभावाचे नाही, रक्ताचे नाही. हे कसं मान्य करू मी? भागू, दादा दादा, हे समजा काय चाललंय? मान्य आहे भागू आपली सख्खी बहीण नाही, पण म्हणून काय आपलं प्रेम कमी होणार नाहीये ना? नाहीतर काय, नसेल आली ती आपल्या आईच्या पोटी जन्माला, पण म्हणून की आपली बहीण नाही असं नाही होत ना. आम्हाला भागूपासून दूर नाही जायचं. ती लोक घेऊन जाणार का भागूला? असं कसं घेऊन जाते? भागू या घरची लेक आहे. तिला आपण सगळ्यांनी जपलंय, मोठं केलंय. कृष्ण पोटचा नव्हता म्हणून काय त्याला गोकुळ परक नव्हतं. उलट तिथेच त्याला जास्त प्रेम मिळालं. आई, सगळं कळतंय हो, पण ती माणसं भावनेवर नाही, कायद्यावर चालणारी आहेत. त्यांनी लिगली कोर्टाची ऑर्डर आणली तर काय करणार होता आपण? असं नाही होऊ शकत. भागूला असं अचानक ते घर, तिथली लोक आपले आई वडील म्हणून स्वीकारणं शक्यच नाही होणार. वहिनी, यावर काहीतरी पर्याय असेल ना? आपण ते कालिंदी मॅडमला विचारून पाहिलं तर? वय वय, त्यालाही हुशार मॅडम आहे त्याच हातनं काहीतरी मार्ग देतील. आयडिया वाईट नाहीये, मी बोलून बघते त्यांच्याशी. भागू माझ्यासोबत राहावी यासाठी मला कालिंदी मॅडमच्या पाय जरी पडायला लागलं ना, तर ते पण करीन मी. तुळजा, चल लवकर जाऊया, उशीर नको करायला. आपण त्यांची गाठ घेऊया. चल. हा, येतो ना. चल. एवढ्या चक्रा मारायला झालंय तरी काय? हा, सुनती तशी माहेराला जायला तिला कारण लागत नाही ती. सासरा ह्यो असा जरा काय झालं की त्या सुनासाठी नुसत्या झोपा उडत्या त्यांच्या. अहो काय म्हणते मी, ती आली का नाही आता की तिला म्हणावं घरात लक्ष दे पहिलं. ती आहे म्हणून आपण खातोय. घरातलं 2 टाइम जेवण आणि बरोबर बाकीचं काम पण करत असते ती. तुला जर घरात लक्ष द्यायला सांगत असेल ना, तर त्या तुझ्या बैलाला सांग. बायकोचं घरात लक्ष नसलं ना तर तो तरी काय करल? झालं, तुमच्याकडे लगेच कारणं तयार असतात. उषा, अगं पोराकडे लक्ष दे जरा. त्याला 1-4 चांगल्या गोष्टी शिकव. नाहीतर एक दिवस आहे ना, त्याच्या बरबादीला आहे ना, तो तुला जबाबदार धरून तुझा कान चावल, तेव्हा तुला लक्षात येईल. लक्षात आलं? माझं पोरग कसं आहे ना ती मला चांगलं माहितीये. कधी मानवर करून येतो का माझ्या मोर? कान चावल म्हणून सांगताय आणि केलं माझ्या लेकराचं लाट तर काय बिघडलं मग तुमचं? मला माहितीये तो जरी बाहेर असला ना तरी घरातल्यांसाठी कष्ट करतो या.
त्याचं कधीच पाऊल वाकडं पडणार नाही. तुझ्यावर बोलणं म्हणजे ना दगडावर डोकं आपटल्यासारखंही बघ. धनु, काय झालं ग? बाबू जरा शांत झाला का? सुरेश काय बोलली कधी? बया, काय कठीण कातडीची पोरगी असेल बरं. हा, एवढीशी आहे पण नाकाव किती राग आहे हिच्या. दया माया नावाची चीजच नाही ह्यांच्याकडं. भावाने एवढं केलं पण नाही, त्याची कसलीच किंमत ठेवली नाही. जा म्हणाव, तिकडेच गेलेली बरीच तू. जा निघून. तुला कोणी विचारलंय का? हा, तुझ्या तोंडचा पट्टा आहे ना जरा शांत ठेव. ती ऐकायची इच्छा नाही माझी. आणि चांगलं बोलता येत नसेल ना तर जर गप राहा माणसं ना. धनु, काळजी करू नको. बाबूच्या हातात ते निर्णय घ्यायचो, त्यामुळे ती सुरेल सोडून जाणार नाही बघ. येऊ का मॅम? अरे या या या, जा हे सबमिट कर. या बसा. काही सबळ पुरावा मिळाला आपल्या केसच्या संदर्भात? मॅम, अजून तरी काहीच हाती लागलं नाही. पण एक वेगळीच गोष्ट घडली. काय? दादा, हे कोण आहेत रे? आम्ही तुझे खरे आई वडील, निर्मला आणि प्रभाकर बेळगावकर. काय कमाल आहे नाही. लोक पोरं जन्माला घालतात, वाऱ्यावर सोडून देतात, आणि आत्ता आले ते अधिकार सांगायला. पण मॅम, जन्माचा अधिकार तर नाकारू शकत नाही ना आपण. आणि त्यांनी जन्म दिला हे जर स्पष्ट झालं तर मग आपल्याला तर काहीच बोलता येणार नाही. कमवून तुळजा, भाग्याचं वय आता 18 पूर्ण आहे ना. मग कुठे आणि कुणाबरोबर राहायचं हा तिचा चॉईस आहे, आणि अधिकार सुद्धा. आणि तिचा हा अधिकार कोर्ट सुद्धा मान्य करेल. त्यामुळे ह्या केसमध्ये असं काही काळजी करण्यासारखं आहे असं मला वाटत नाही. ओके? मॅडम, ते सूर्यकांत, आता तुम्ही फक्त तुमच्या केसवरती लक्ष केंद्रित करा. मी शालन यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट वाचलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी निग्लेक्ट करण्यात आलेल्या आहेत. पोलिसांनी पण खूप हलगर्जीपणा केला ह्या केसमध्ये. आता डॅडींच्याच फेवरमध्ये सगळेजण आहेत म्हटल्यावर हे तर होणारच. शालन यांच्या केसमधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मृत्यूनंतर शालन यांच्या बोटांच्या नखामध्ये कपड्यांचे धागे सापडलेले. आता जर जालंधर यांनी शालनला कड्यावरून ढकललं असेल आणि त्यावेळी जर झटापट झाली असेल तर शालन यांच्या नखामध्ये अडकलेले धागे हे जालंधर यांच्या कपड्यांचे असू शकतात. आणि हा आपल्यासाठी सबळ पुरावा असू शकतो. या केसचा टर्निंग पॉइंट म्हणा ना. काहीही करून आपल्याला हा पुरावा मिळवला पाहिजे. आता हा पुरावा एकतर त्या जागेवर असू शकतो किंवा जालिंदर यांच्याकडे असू शकतो. सूर्या, तुळजा, आपल्याला काहीही करून हा पुरावा मिळवला पाहिजे.